असं आहे की हे सारेच्या सारे इतक्या रकमा तुम्ही देत असताना मग कृषी विभागाच्या संदर्भामध्ये फक्त 616 कोटी रुपयाची तरतूद का केली? एका बाजूला अतिवृष्टीचा पैसा मिळाला नाही, दुसऱ्या बाजूला अजूनपर्यंत तुम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी होत असताना आत्महत्यांचं प्रमाण कमी झालं नाही, आत्महत्या मोठ्या प्रमाणावर वाढून राहिलेल्या आहे. तिसऱ्या बाजूला शेतकऱ्यांच्यासाठी जो शेतमालाचा भाव आहे, त्या शेतमालाला भाव नाही. आज कापूस घेतला तर कापूस 7,000च्या वर नाही आहे. सोयाबीन घेतलं तर सोयाबीन 3200 रुपयाच्या वर नाही आहे. त्या ठिकाणी म्हणजे ज्वारी वगैरेचे भाव आहे, हमी भाव सांगितला जातो, पण हमी भावापेक्षा कितीतरी कमी दराने विकले जात आहेत. मग कापूस, सोयाबीन सर्व जे पिकं आहेत या संदर्भातले यांचे भाव एका बाजूला नाही, दुसऱ्या बाजूला मागच्या आठवड्यामध्ये केंद्र सरकारने खतांच्या किमती वाढवून टाकल्या. खतांच्या किमती ज्या वाढल्या त्या 16% वाढल्या. अध्यक्ष महोदय परवा दिवशी मागच्या आठवड्यात. मग या खतांच्या किमती मागच्या 10 वर्षाच्या तुलनेत पाहिल्या तर जवळपास 2.5% झाल्या. 2.5 पट वाढल्या. 10 वर्षाच्या तुलनेत ह्या खतांच्या किमती 2.5 पट वाढल्या. पण शेतकऱ्यांच्या शेतमालाचा भाव वाढला का? 10 वर्षापूर्वीही 7,000 भाव होता, 7,000च भाव होता आणि 10 वर्षानंतर आता तो 7,000च भाव आहे. मग शेतकऱ्याला परवडेल कसं? आता या ठिकाणी जर पाहिलं तुम्ही तर मोठ्या प्रमाणावर राज्यभरामध्येच आज केळीचं उत्पन्न मोठ्या प्रमाणावर व्हायला लागलंय. निव्वळ जळगाव जिल्ह्यापुरतीच केळी आहे असा विषय नाही आहे. तर भारतात 9 लाख हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड केली जात आहे आणि महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर केळी मोठ्या प्रमाणावर होत आहे. पण सभापती महोदय, केळीला भाव काय होता यावर्षी? कधी पाहिला नसेल, कधी ऐकला नसेल. 200 रुपये, 300 रुपये, 350 रुपये, 350 रुपये पर क्विंटल केळीचा भाव आणि त्याला लागणारा उत्पादन खर्च एवढ्या मोठ्या प्रमाणावर आहे त्या ठिकाणी की केळी आता परवडली नाही. तर केळीच्या संदर्भामध्ये लोकांनी रोटावेटर लावून ते केळी अक्षरशः फेकून दिली, कारण शेत खाली करायचं म्हटलं तरी त्याला मोठ्या प्रमाणावर मजुरी लागत होती. अरे आज 250, 300, 350 भाव जर केळीला होत असतील तर अध्यक्ष महोदय, केळी उत्पादकांना आपण न्याय देणार आहात की नाही? सप्लिमेंटरी डिमांड मध्ये काय नाही केळीचा भावाच्या संदर्भात केलं? आमचे सातत्यानं मागणी राहिली की केळीसाठी एक बोर्ड असलं पाहिजे, जे भाव ठरवू शकेल, भाव कमी झाला जास्त झाला त्याच्या संदर्भात हस्तक्षेप करू शकेल. त्यामधून केळी बोर्डाच्या माध्यमातून संपूर्ण देशभर केळीची निर्यात इथून होऊ शकेल. मार्केटचे भाव ज्या ठिकाणी आहेत अधिकाधिक ते फॉरेनमध्ये जाण्यासाठीच्या ज्या व्यवस्था आहेत, निर्यातीच्या व्यवस्था, त्या निर्यातीच्या क्षम व्यवस्था त्याच्यामधून झाल्या पाहिजे. पण याच्यासाठी पैसा नाही आहे. मागच्या कालखंडामध्ये निवडणुका आल्या आणि निवडणुकांच्या कालखंडामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केळी महामंडळाची स्थापना करू असं सांगितलं, पण केळी महामंडळाची स्थापना झालीच नाही. केळी तशाच राहिले, ते हवेतच जिरलं. मग केळीला आधार देणार आहात की नाही तुम्ही? कांद्याला आधार देणार आहात की नाही? कांद्याचे भाव किती होते? आता अलीकडे कांद्याचे भाव तर 700, 750 झाले, नाही तर कांद्याचे भाव 350 वरनं होते. मग कांदा उत्पादकांना नाही, केळी उत्पादकांना नाही, कापूस उत्पादकांना नाही आणि आता बजेटमध्येही त्यांना नाही, 616 कोटी रुपये फक्त. मग अशा स्वरूपामध्ये अध्यक्ष महोदय, या ठिकाणी जगाच्या एकूण उत्पन्नाच्या 30% केळी आपल्या महाराष्ट्रात आता व्हायला लागलेली आहे. सन्माननीय खडसे साहेब, विनंती अशी आहे की ते पुरवणी मागण्यांमध्ये बाब क्रमांक आणि पृष्ठ क्रमांक हा नेमका कुठला चालू आहे ते एकदा जरा बाब क्रमांक 55, पेज क्रमांक 35 त्यावर आपण ते पहा ना. मी याच्याशिवाय बोलत नाही साहेब. नाही बरोबर आहे, पण ते फक्त वाटलंय ना, तुम्ही वाचा. बाब क्रमांक वाचला गेला. बाब क्रमांक 55, पेज क्रमांक 35. हा बोल. केळीचा विषय त्या ठिकाणी केळी निर्यातीने यावर्षी द्राक्ष निर्यातीलाही मागे टाकले. पण अध्यक्ष महोदय, यासाठी लागणाऱ्या ज्या व्यवस्था आहे त्या व्यवस्था आमच्याकडे पायाभूत सुविधा ज्या पाहिजे होत्या, कोल्ड स्टोरेज असेल, फ्रूटवेअर असेल, रेफ्रिजरेटर असेल, ट्रान्सपोर्ट व्हेकल असेल, प्री कुलिंग असेल, हे त्याच्या संदर्भामध्ये आज नाही आहे. आणि याप्रमाणे ज्यावेळेस कॉफी टी बोर्ड असेल, स्पाइस म्हणजे मसाल्याचा बोर्ड असेल, टर्मरिक बोर्ड स्थापन केले, त्याप्रमाणे केळीचं बोर्ड स्थापन करावी अशी या पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून मी मागणी करतोय.